चला तर मग आज बनवूया खेकडा. ठीक आहे. त्यासाठी आम्ही खेकड्याचे भाग वेगवेगळे केले, जसे की छोटी नांगी. ठीक आहे. त्याच्यानंतर मोठी नांगी तोडून घेतलेले आहेत त्याचे, आणि त्याच्यानंतर हे पोटाचा भाग. ठीक आहे. पोटाचा भाग आम्ही वेगळा काढला आहे, आणि त्याच्यातलं मधलं जे घाण आहे ते पूर्ण साफ करून त्याला मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्याच्यावरती जी कवटी शेल असते बघा, ही अशी शेल, हिला अशी काढून बाहेर टाकून द्यायची, आणि हे पूर्ण धुवून घ्यायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो हा आपला कवटीचा भाग. ठीक आहे. हा कवटीचा भाग आहे, त्याला चांगलं असं धुवून घेतलेलं आहे, आणि पूर्ण आतून पूर्ण साफ करून एकदम घासून घेतलं आहे त्याला. ठीक आहे. चला आता बनवायला सुरू करूया. हे छोट्या नांग्या ग्राइंड करून घ्यायच्या. ठीक आहे, मिक्सरवरती, आणि त्याला गाळून घ्यायचं. ठीक आहे. मसाला बनवण्यासाठी सुकं खोबरं, 2 कांदा उभ्या बारीक चिरलेला, 2 कांदा, धने, तीळ, कोथिंबीर, कढीपत्ता, लसूण, अद्रक. ठीक आहे. मग आता खोबरं भाजून घ्यायचं पहिला, मग नंतर कांदा भाजून घ्यायचा, मग आपलं धने, तीळ, जिरं, लसूण, आलं, कोथिंबीर, मिरची भाजून त्याचं वाटण असं त्याचं सगळं वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं. लागलंच तर तुम्ही त्यात पाणीही टाकू शकता. पाणी टाकून त्याला एक चांगलं पातळ असं बारीक वाटण तयार करायचं. त्याला आता आपण बनवूया सारण, जे आपल्याला चिंबोरीत भरायचं आहे. त्यासाठी तेल गरम केलं, आणि जो कांदा आपण कापलेला त्यातला 2 कांदे आपण जे बारीक कापलेले त्यातला अर्धे घेऊन आपल्याला पहिला ते तेलात टाकायचे, आणि जो मसाला बनवला आहे त्यातला थोडा मसाला आपल्याला कांद्यात परतून घ्यायचा. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता हा उरलेला मसाला जो आपण रश्यात वापरणार. ठीक आहे. त्यात आपण टाकलं, तेल सुटलं, हळद, तिखट हे टाकलेलं आहे. ठीक आहे. तिखट तुमच्याप्रमाणे, तुम्हाला जसं तिखट लागतं तसं, पण हे तेल सुटल्यानंतरच. मग त्यात मीठ टाकायचं चवीप्रमाणे. मी इथे 1.5 वाटी बेसन घेतलं आहे. त्याला बेसनाच्या गाठी नाही पडल्या पाहिजेत, असं त्याला पूर्ण परतवून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर गॅस बंद करून त्यात थोडासा स्टॉक टाकायचा, जो आपण छोट्या नांगींचा बनवला आहे बाइंडिंगसाठी फक्त. ठीक आहे. जास्त पातळ करायचं नाही, आपल्याला एकदम घट्ट सारण जसं आपण भरतो तसं हवं आहे ते. ठीक आहे. बघू शकता इथं नुसतं याचं बाइंडिंगसाठी मी वापरले, कारण ते जास्त सुकं पडलेलं. ठीक आहे. जोपर्यंत आपलं वाटण थंड होतं तोपर्यंत आपण रस्स्याची तयारी करूया. तेलामध्ये ठेचलेले 6-7 पाकळ्या लसूण आणि कढीपत्ता टाकून घेतलेले आहेत, आणि जो उरलेला आपला बारीक चिरलेला कांदा होता अर्धा भाग, तो मी ह्यात रश्श्यासाठी टाकून घेतलेला आहे. आता त्याला चांगलं परतवून घ्यायचं. परतल्यानंतर त्यामध्ये आपण आपले तिखट, जे तुम्हाला तुमची जशी तिखट खाण्याची इच्छा आहे तशी, हळद हे टाकून तेलातच त्याला थोडंसं हलकं परतून घ्यायचं. मग आपला जो उरलेला वाटण होतं ते उरलेलं वाटण ह्याच्यामध्ये टाकायचं, आपल्याला रश्श्यासाठी टाकायचं. आता त्या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपण चिंबोरीमध्ये जे बेसनचं सारण भरलेलं ते भरून घेऊया. तर तुम्ही पाहता इथे आजूबाजूला मी दोन्ही साईडला जे शेल आहे त्याच्यामध्ये भरून घेतलेले आहेत वाटण. कंजूसी नाही करायची, इकडे चांगलं भरून घ्यायचं. हा पोटाचा भाग जो मधला आपण धुवून घेतलेला, त्या भागामध्ये पण ह्या बेसनचं सारण आपण भरून घ्यायचं चांगलंच. आता या दोन्ही भागाला मी भरून घेतलेलं. त्याला बांधायचं कसं, ह्याला एकावरती एक ठेवायचं, घट्ट पकडायचं. अरे माझा धागा खाली पडलेला. ठीक आहे. हा धागा घ्यायचा, आणि हे धागा चांगला चिंबोरीला बांधून घ्यायचा, आणि गाठ मारायची. ठीक आहे. आता आपलं जे सारण तेल सुटलं त्यात मी जो स्टॉक होता तो त्यात ओतला आहे. आता जेवढं तुम्हाला अजून गरम पाणी, जेवढं म्हणजे रस्सा हवा आहे तेवढं पाणी तुम्ही गरम पाणी टाकू शकता. ठीक आहे. आता मी थोडं जास्त पाणी टाकलं काय, कारण नंतर ते घट्ट होणार आहे. रस्सा थोडा घट्ट असला पाहिजे. आता त्यात मी नांगी टाकलेत. उकळ आल्यानंतर मी जी मोठी नांगी होती ती टाकली आहे. ठीक आहे. मग त्यात मीठ टाकलं आहे, आणि आपले चिंबोरी जे आहेत ते सगळ्या चिंबोरी मी यात सोडलेले आहेत. त्याला जास्त ढवळायचं नाही. ठीक आहे. आता त्याच्यावरती स्लो गॅस आपला मिडियमवरती ठेवून त्याच्यावरती 5 मिनटं झाकायचा. बघा किती छान तरी आलेली आहे. शेवटला कोथिंबीर टाकून चांगलं सजवायचं आहे.